मीरा, काय काय बघतेस असं? मल्हार, मला ना आपलं हे घर संकटमुक्त झालेलं दिसतंय. बघ ना, गेले काही दिवस आपण आणि आपल्या या घराने किती सोसलंय ना. कधी कोणी बुलडोजर घेऊन येतंय, कधी कोण गुंड येतायत, कधी कोणी नोटीस देऊन जातंय. काही दिवस आधीपर्यंत ना मला असं वाटत होतं की आपण कधी या प्रॉब्लेम्स मधनं बाहेर पडू की नाही. पण आता ना मला असं वाटतंय की आपलं हे घर सगळ्या संकटांपासून दूर होणार आहे. तो दिवस लवकरच येईल बघ. मीरा, आणि खरं सांगू का, हे सगळं ना तुझ्यामुळे शक्य झालंय. खरंच. माझ्यामुळे नाही, आपल्यामुळे. तुला माहितीये मल्हार, घर म्हणजे फक्त 4 भिंती आणि छप्पर नसतं रे. घर बनतं ते माणसांनी, त्यांच्यातल्या प्रेमाच्या नात्याने. आता जेव्हा आपण आपलं हे घर सोडवू ना, त्याचबरोबर आपल्या नात्यांमध्ये जो काही गुंता झालाय ना, तो सुद्धा सोडवायचा आहे आपल्याला. आपण दोघं जोपर्यंत एकत्र आहोत ना, तोपर्यंत कसलाही गुंता राहणार नाही. खरे. आणि एकदा का आपल्याला आपलं घर परत मिळालं ना मल्हार, मला माझी नाती सुद्धा परत मिळतील. आणि मग कदाचित बाबा सुद्धा माझ्याशी बोलतील ते. बघ तू, एक दिवस असा येईल, बाबांना त्यांची चूक कळेल. एकदा का आपलं घर आपल्याला परत मिळालं ना मल्हार, तुला ना त्या सलॉन मध्ये काम करायची काही एक गरज नाहीये. मग ना मल्हार, तू तुझं स्वतःचं सलॉन सुरू कर. फायनली तुझं स्वप्न पूर्ण कर. तू खूप मोठा हो, खूप पैसे कमव. आणि तोपर्यंत ना आपले हे राणी मी होणारचे ब्युटी प्रॉडक्ट्स पण तू बघ, इतके विकले जातील ना. कदाचित आपल्याला त्याच्यासाठी फॅक्टरीज पण उघडाव्या लागतील. आपल्याला जावंही लागेल ना फॅक्टरीसाठी जागा वगैरे बघायला. आणि मग सगळ्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ना आपल्या ब्रांचेस असतील. तू बघ मला, आपल्या आईवडिलांना ना काहीही करावं लागणार नाही. सगळी जगातली सुख आपण त्यांना देऊ. मला मी कधी थकले ना, तर तू मला सांभाळून घे. तू थकलास तर मी तुला सांभाळून घे. आणि असंच एकमेकांच्या साथीने आपण शेवटपर्यंत छान प्रवास करूया, छान संसार करूया. आणि ना मग आपण असा काय बघतोयस? तू अशी थांबलीस का? बोल ना, किती छान वाटत होतं. बोल ना प्लीज. नाही, उगाच तू चेष्टा करतोयस माझी. वेडी आहेस का? चेष्टा नाही करत आहे. किती निरागस आहेस तू. तुझी स्वप्न पण खूप निरागस आहेत. आणि ही निरागस स्वप्न ना लवकरच पूर्ण होतील की नाही बघ. माझी नाही, आपली स्वप्न. आपली स्वप्न नक्कीच होती. हो, आणि तसे सगळी लोक तुझ्या कामावर फिदा आहेत. पण मी तुझ्यावर. आता बघ तू, आता मला लोक ना मीराचा नवरा म्हणून ओळखतात. अरे आपला ब्रँड असा वर्ल्ड फेमस होणार आहे. राणी मी होणार. तथास्तु. आणि मग असं मी जेव्हा रस्त्याने जात असेल ना, तेव्हा लोक मला थांबून मला म्हणतील किंवा हाक देतील, ए बघ तो अरे अरे हा तर तो राणी मी होणार ब्रँड आहे ना, तिच्या मालकिणीचा नवरा. अरे मल्हार, अरे मल्हार असे म्हणतील मला. बघ तू. किंवा हे काका ना आपल्यावर चिडलेले असतात ना, ते काका पण म्हणतील, अरे हा तर मल्हार आमच्या शेजारी राहतो, मीराचा नवरा. झोपलेत लोक, रात्र झाली. अरे घाबरतो काय मी कोणाचा नवरा आहे? राणी मी होणारची मालकीण आहे ना, तिचा नवरा आहे मी, मल्हार. किती दिवसांनंतर तुझ्या चेहऱ्यावर हसू आलंय. आणि मी प्रॉमिस करतो, तुझ्या चेहऱ्यावरचा हे हसू ना आता जाऊ देणार नाहीये मी. राणी तू होणार.
माझ्या स्वप्नांना कोणाचीही नजर लागू नये, लागणारही नाही. अगं मीच बोलवून घेतलं त्यांना. त्यानं म्हटलं आम्हाला सुद्धा मदतीची गरज आहे, म्हटलं या. आणि तुझी क्लायंट वगैरे आली तर मग कोणीतरी हवं नाही ते मदतीला. बहिणी खूप मोठं काम करताय हो तुम्ही. मला माझ्या मुलीचा अगदी खूप अभिमान आहे. आणि तुमच्या या कामामध्ये जर माझा अगदी छोटासा खारीचा वाटा असता ना तरी मला आनंद होणार आहे, अगदी समाधान मिळणार आहे. आई अगं पण तुम्ही काही काम सांगा मला, काहीही. तिला किचन मध्ये जायचं नाहीये पण मी गेले तरी चालणार आहे ना. मी जाऊन भांडी सुद्धा घासेन. हे काय हो, राणी मी होणार हे का तुमच्या ते हळू आई, घरी अजून कोणाला काही माहित नाहीये आणि आत्ताच सुरू केलंय ना, तर इतक्यात घरी कळू देणार नाही आम्ही. अगं माझ्या तोंडाला कुलूप. चला करूया आपण पटपट. काय आले ते दाखवा मला. मी सांगते या. तू बघ म्हणलं, आपल्या आई वडिलांना ना काहीही करावं लागणार नाही. सगळी जगातली सुख आपण त्यांना देऊ. काय बाबा, लवबर्ड्स ना करमत नाही वाटतं आज. हो ना. बायकोची आठवण येते ना. मग आज पण आमरस येणार? आता आमरस वगैरे सगळं विसरायचं. का? अरे बायकोकडे वेळ कुठे माझ्या, भयंकर बिझी झाली बरं का ती आता. हो अच्छा, म्हणून आठवणींवर पोट भरावं लागतं. काय करणार. काय झालंय, गप्पा कसल्या मारताय? नाही मॅम, गप्पा नव्हतो मारत, कामाबद्दलच डिस्कस करत होतो. ऍक्च्युली ते सलॉन मध्ये नवीन ऑइल वापरतोय ना मी, तर खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहेत आपल्या क्लायंट्स कडून. तेच ऑइल ना जे तू सलॉन मध्ये वापरतोय? हो हो. आय सी. ऍक्च्युली मीही खूप ऐकलंय, चांगले पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आहेत. एक काम कर, 200 बॉटल्सची ऑर्डर देऊन टाक. 200? हा, 200 बॉटल्स हव्यात ऑइलच्या. त्याचं काय करायचं ते मी नंतर सांगते, पण आजच्या आज हव्यात. मिळतील ना? हो 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 मॅम, मी करतो मॅनेज. गुड. ऑर्डर आली की लेट मी नो. येस. ओके. तू काय ऐकत नाही आता. काहीच. कोको मॅम सारख्या बाईला हे तेल आवडलंय याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? म्हणजे हे तेल खरंच स्पेशल आहे. खरंय खरंय. कमाल कमाल. बोललो होतो ना, हिऱ्याची चमक. हा बोलला होता बरं का, बोलला होता. बरं ठीक आहे, ऐका, उगाच परत ओरडा बसायचा. जा जा जा. मल्हार, काय खुश व्हायचंय ते होऊन घे, पण आता तुझा हा आनंद जास्त वेळ टिकणार नाहीये. तुमच्या तेलाच्या ब्रँडची मी कशी वाट लावते ना ते बघाच. मीरा, गुड न्यूज आहे. काय? आपल्याला आपल्या तेलाच्या 200 बॉटलची ऑर्डर मिळाली आहे. 200? हो, पण प्रॉब्लेम एकच आहे, ऑर्डर अर्जंट आहे. त्यांना आजच्या आज बॉटल हव्यात. आणि तुला माहिती आहे कोणाकडून ऑर्डर मिळाली आहे? कोको मॅम. कोको मॅमनी ऑर्डर दिली आहे. त्यांना आपलं तेल आवडलेलं दिसतंय. काय झालं असेल हो? आता बहुतेक असं वाटतंय की काहीतरी चांगली बातमी आहे. बघू, विचारते तिला. बरं मीरा, मला असं वाटतंय की ही ऑर्डर कंप्लीट करून टाकूया, आपल्यालाही फायदा आहे. हा,
काय ग मीरा, काय झालं? आई, चांगली बातमी आहे की वाईट कळतच नाहीये. म्हणजे झालंय काय, सांग ना. आपल्या तेलाच्या 200 बॉटलची ऑर्डर मिळाली आहे आपल्याला. पण ती कोको मॅमने दिली आहे आणि ती आजच्या आजच आपल्याला द्यायची आहे. अगं मग ठीक आहे ना, करू आपण, होतील. म्हणजे काय, मी पण आहे की, करूया आपण, पटापट करूया. पण सॉरी हा, मी एक फोन करून येऊ का यांना? घरात एकटेच बसलेत ना, ते औषध वगैरे घेतलीत की विचारायला पाहिजे. आले हा पटकन, आले आले. बाबाने फोन कर. बोला. काय कोकोबाई, तुम्ही एकदम चक्रीवादळच उडवून दिलंय. मीरा किती घाबरलीये माहितीये का तुम्हाला? 200 बाटले एकाच दिवशी भरायचे. गुड. पण त्या 200 बॉटल पैकी एक मीरा मल्हारच्या तेलाची माती करेल. गुड. फक्त ना तुम्ही माझा मोबदला तयार ठेवा. सगळं व्यवस्थित करेन मी. तुम्ही काळजीच करू नका. काय? चला कांताबाई, मुलीच्या बिझनेस मध्ये तुम्हाला मदत करायची आहे. अगं मीरा, ये ना, ते घालायचं ना त्याच्यामध्ये. नाही नाही, मी आणते. अहो नको, मी आणते, तुम्ही कशाला दे. थँक्यू गोपी. एक काम कर, तुझं सामान तू सोड, मी चाललो. असं नाही रे. असं नाही काय, तुला किती वेळा सांगितलं थँक्यू सॉरी वगैरे बोलत जाऊ नको, तरी पण तुझं. अरे हो, पण मला जमलं नसतं. त्यात मल्हार तिथून येऊ शकला नसता ना. तू एका फोनवर आलास गोपी, म्हणून थँक्यू म्हणतेय. अरे यार कमाल आहे यार, तुला किती वेळा सांगितलंय की एक हाक मार, गोपी हाजीर आहे. यार तू काय कमाल आहे सर, म्हणजे खरंच तुझं कौतुक वाटतं. तू एखादी गोष्ट ठरवलीस ना की ती करूनच थांबतेस. भारी आहेस, कमाल. हे बघ गोपी, हे मला एकटीला खरंच शक्य नव्हतं रे. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे जमतंय मला. आम्ही सगळे आहोतच, पण तू खरी लीडर आहेस. आणि काय तेल बनवलेस तू, कमाल. म्हणजे यार खतरनाक आहे, खतरनाक. म्हणजे मला तरी असं वाटतं ना, या तेलामुळे अख्खं मार्केट हलणार आहे. चल येऊ, येतो. सावकाश. आणि काळजी घे स्वतःची. चल चला दादा. बाय. हा चल बाय. रिक्षात एवढ्या सामानासोबत तो गोपी होता आणि सामान आमच्या घरातून का नेतात रिक्षात भरून? या मीराचं ना नक्कीच घरात काहीतरी चालू आहे. बाबा थैंक यू वगैरह सोड, कॉन्ग्रॅच्युलेशन. मुझे पता था मेरा भाई करके दिखाएगा. मी काही नाही केले रे. या सगळ्याचं क्रेडिट ना मीराला जातं.
ऍक्सिडेंट नंतर ना स्वतःच्या पायावर उभं राहीन की नाही यावर पण विश्वास नव्हता रे, पण मीरानी कॉन्फिडन्स दिला आणि तिच्यामुळेच काम पण सुरू झालं आणि हा बिझनेस पण तिच्यामुळेच आहे. खरं बोललास. या सगळ्याचं क्रेडिट मीराला जातं आणि मला माहित होतं म्हणजे सलून मधलं काम सुटल्यानंतर ती काही स्वस्त बसणार नाही, काही ना काहीतरी करणार आणि रिझल्ट तुझ्या समोरच आहे. पण मला काय वाटतं माहिती मला, तू पण स्वतःचा सलून ओपन करावंस. बघूया, करूया पण लवकरच. बघूया वगैरे नको, कर लवकरच. चल, मॅडमनी बघितलं तर प्रॉब्लेम होतो. बाय बाय. थँक्यू. चल. कॉंग्रॅच्युलेशन्स मल्हार. मीराला सुद्धा सांग आपला बिझनेस असाच खूप वाढू देत. येस. काय आहे, कसा गडबड गोंधळ चाललाय? मॅम ते 200 बॉटल्सची ऑर्डर होती ना, ती रेडी आहे. गुड. बघू एक बॉटल. वाव, अरोमा तर मस्तच आहे आणि एवढे सगळेजण रेकमेंड करतायत म्हणजे बेस्टच असणार. गुड. एक काम करा, इरफान, नितीन, आपल्या कोकोच सलॉनचे स्टिकर्स लावायला घ्या. नेहा, स्टिकर्स घेऊन ये. येस मॅम. कम ऑन. काय रे, झालं की नाही मोजून? हा झालं मॅम. किती आहेत? 199 मॅम. 199. पण ऑर्डर तर 200 बॉटल्सची दिली होती ना. मल्हार, मल्हार, येस मॅम. आपण किती बॉटल्सची ऑर्डर दिली होती? 200 बॉटल्स. ह्याच्यात तर 199च आहेत. एक बॉटल कमी आहे. हा असा बिझनेस करतात का ते? नाही मॅम, मी विचारतो त्यांना, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. पण मॅम आपल्या सलॉनमध्ये भरपूर बॉटल्स आहेत, आपण त्यातली एखादी ऍड करूया ना याच्यात. नाही, पण हे सोल्युशन नाहीच आहे ना. 200 बॉटल्स मध्ये एक बॉटल कमी म्हणजे उद्या जर का आपण 1000 बॉटल्सची ऑर्डर दिली तर 5 बॉटल्स कमी. हा असा बिझनेस करतात का? मॅम वेट, एक मिनिट. हा, सॉरी, मगाशी ऍक्च्युली माझ्या हातातच राहिली बॉटल. माय गॉड, सकाळपासून माझं डोकं इतकं जड झालंय. एक काम करूया, इतक्या सगळ्यांनी या ऑइलचं कौतुक केलंय, आज मी पण जरा प्रॅक्टिकली आजमावून बघते. वृषाली. येस मॅम. आज ह्या ऑइलने माझा हेड मसाज करायचा. क्विक. काय झालं? तेलात बघा ना, कॉक्रोच आहे. शी, काय आहे ते? ऑइल मध्ये झुरळ कुठून आलं? हे ऑइल जे कोणी बनवतंय ना त्यांना ताबडतोब बोलवा, मला भेटायचंय त्यांना. आता कोर्टात खेचल्याशिवाय मी शांत बसणार नाही. कांताबाईनी तुमची खूप मदत झाली. हा, अगदी वेळेवर आलात तुम्ही. मी नेहमीच सगळीकडे वेळेवर पोहोचते. आणि माझ्या पोरीचा संसार सावरण्यासाठी तर मी काहीही करू शकते. तुम्हाला माहितीये का, आमचा संसार कसला जळला मेला, पण हिचं नाही, हिचं सगळं व्यवस्थितच झालं पाहिजे. लढाची आहे ती एकदम माझी. बरं आई, आता तरी तुमच्या मनातली शंका गेली ना?
की आपला बिझनेस चालेल की नाही, काय होईल. हो बाई, खरंच गेली. अहो आपण मिडल क्लास लोक, कुठलाही बिझनेस करताना विचार तर येणारच ना डोक्यात पहिला की बिझनेस चालेल की नाही चालणार. अहो पण ती माझी मुलगी आहे. तिने एखाद्या गोष्टीला हात घातला आणि ते झालंच नाही असं होणारच नाही. आई, आज आपण किती मोठी ऑर्डर पूर्ण केली आहे. ह्या स्पीडने जर काम सुरू राहिलं ना, तुम्ही बघा लवकरच आपण आपलं घर सोडवू शकू. मग त्यानंतर मी माझ्यातर्फे सगळ्यांना पार्टी देईन. अगं तुझ्याकडनं कशाला, आपण दोघी मिळून देऊया पार्टी. अगं फोन आला का? बघ बाई उचल. मला- काय महत्वाचं असेल? हा मल्हार बोल. मीरा, एक प्रॉब्लेम झालाय. कोको मॅमना आपल्या तेलाच्या बॉटलमध्ये झुरळ सापडलाय.